विद्यार्थी मित्रांनो, वे ऑप्टिक्स या टॉपिक मधलं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे आर्टिकल आपण पाहत होतो. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण या आर्टिकलला सुरुवात केली होती. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट याच्यामध्ये सुरुवातीला फिगर आहे आणि या फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. यस हा सोर्स आहे. फिगर मध्ये ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. यस हा सोर्स ऑफ लाईट आपण एक्झॅक्टली कॉन्व्हेक्स लेन्स एल च्या फोकसवरती ठेवला आहे. त्यामुळे लेन्स मधून बाहेर पडणारे जे रेज ऑफ लाईट आहेत ते पॅरलल आहेत, किंवा लेन्स मधून बाहेर पडणारा जो वेव्हफ्रंट आहे तो असा प्लेन वेव्हफ्रंट आहे. आणि हा प्लेन वेव्हफ्रंट S1 आणि S2 या दोन स्लिट वरती इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 या दोन स्लिट्स एकमेकाला अतिशय क्लोज आहेत, एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. S1 आणि S2 या दोन स्लिट मधलं डिस्टन्स 2 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर इतकं कमी आहे. याशिवाय S1 आणि S2 ह्या दोन स्लिट्स S ला इक्विडिस्टंट आहेत. प्लेन वेव्हफ्रंट S1 आणि S2 वरती इन्सिडेंट झाल्यानंतर S1 आणि S2 ह्या दोन स्लिट्स सेकंडरी सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात आणि सेकंडरी वेव्हज इमिट करतात. ह्या त्या सेकंडरी वेव्हज आहेत. S1 आणि S2 यांनी इमिट केलेल्या ह्या ज्या वेव्हज आहेत, या वेव्हज ऑल टाइम इन फेज आहेत. म्हणून S1 आणि S2 या दोन स्लिट्स कोहेरंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात. तर PQ ही स्क्रीन आहे. तसंच मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं की जनरली आपण वेव्ह दाखवताना या पद्धतीने दाखवतो, परंतु या फिगरमध्ये वेव्हज दाखवताना क्रेस्ट आणि ट्रप या पद्धतीने दाखवता त्या अशा दाखवल्यात. तर S1 यापासून इमिट झालेल्या ज्या वेव्हज आहेत त्याचा क्रेस्ट जो आहे तो कंटिन्युअस आर्कने दाखवलाय. क्रेस्ट नंतर येणारा ट्रफ तो असा डॉटेड आर्कने दाखवलाय. ट्रफ नंतर येणारा क्रेस्ट परत कंटिन्युअस आर्कने दाखवलाय. क्रेस्ट नंतर येणारा ट्रफ परत डॉटेड आर्कने दाखवलाय. तर या पद्धतीनं क्रेस्ट दाखवताना कंटिन्युअस आर्कचा वापर केलाय, तर ट्रफ दाखवताना डॉटेड आर्क वापरलेले आहेत. वेव्हज या स्टाईलनी न दाखवता त्या या स्टाईलनी दाखवलेत. तर फिगरचं एक्सप्लेनेशन असं आहे. यस इज द सोर्स ऑफ लाईट प्लेस्ड ॲट द फोकस ऑफ दिस कॉन्व्हेक्स लेन्स. रेज coming out of lens are parallel to each other and the wavefront coming out of lens is a plane wavefront, and this plane wavefront incident on two more slits S1 and S2. S1 and S2 are very close to each other. Distance between S1 and S2 is 2 millimeter to 4 millimeter. Slits S1 and S2 are equidistant from S. When wavefront incident on S1 and S2, S1 and S2 acts as a secondary sources and they emit these secondary waves. Secondary waves from S1 and S2 are in phase at all times. Therefore, S1 and S2 acts
as a coherent sources and this PQ is the screen. फिगरच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण फिगरचे एक्सप्लेनेशन आहे S is the source of light placed at focus of convex lens. Rays coming out of lens are parallel to each other and therefore wavefront coming out of lens is a plane wavefront. This plane wavefront incident on two narrow slits S1 and S2. S1 and S2 are very close to each other and S1 and S2 are about 2 mm to 4 mm apart. S1 and S2 are equidistant from S. S1 and S2 acts as secondary sources and they emit secondary waves. Secondary waves from S1 and S2 are in phase at all times. Therefore, S1 and S2 acts as coherent sources and PQ is the screen. फिगरच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण फिगरमध्ये जे ब्लू डॉट्स दिसत आहेत आणि रेड डॉट्स दिसत आहेत त्याचंही एक्सप्लेनेशन आपण गेल्या तासाला पाहिलं. जे ब्लू डॉट दिसत आहेत तिथं क्रेस्टला क्रेस्ट आपण कंटिन्युअस आर्कने दाखवतोय. क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड होतोय किंवा इंटरसेक्ट होतोय किंवा ब्लू डॉटच्या ठिकाणी ट्रपला ट्रप कोइन्साइड होतोय. आणि अगोदर आपण पाहिले यापूर्वी की क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप जर कोइन्साइड होत असेल इंटरसेक्ट होत असेल तर त्या पॉइंटला वेव्स इन फेज असतात. तर या फिगरमध्ये जेवढे ब्लू डॉट्स आहेत त्या सर्व ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होते. जेवढे ब्लू डॉट्स आहेत त्या सर्व ठिकाणी वेव्स इन फेज आहेत. वेव्स जर इन फेज असतील तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होतो. म्हणून जेवढे ब्लू डॉट्स आहेत त्या सर्व ठिकाणी वेव्स कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. आणि जिथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होतो तिथं आपल्याला ब्राईट पॉइंट मिळतो. म्हणून जेवढे ब्लू डॉट्स आहेत ते सर्व ब्राईट पॉइंट्स आहेत किंवा त्या सर्व ठिकाणी आपल्याला ब्राईटनेस मिळतो. सगळे ब्लू डॉट्स सिंगल लाईनमध्ये एकत्र येऊन सिंगल लाईनमध्ये अरेंज होऊन आपल्याला स्क्रीनवरती हा असा ब्राईट बँड मिळतो. सर्व ब्लू डॉट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन ब्राईट बँड मिळतो. तर हे ब्लू डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. ॲट ब्लू डॉट्स 1 minute. At blue dots, crest coincides with crest or trup coincides with trup. Therefore, at blue dots, waves are in phase. As waves are in phase, then at blue dots, waves interfere constructively. And due to constructive interference, at blue dots, points are bright or we get brightness. All blue dots arranged in a single line and gives bright band or bright fringe on the screen. हे ब्लू डॉटचं एक्सप्लेनेशन. याच्या अगदी उलट रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. फिगरमध्ये जेवढे रेड डॉट्स दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी क्रेस्टला ट्रप कोइन्साइड होते किंवा ट्रपला
क्रेस्ट कोइन्साइड होते. क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रेस्ट जर कोइन्साइड झालं तर त्या पॉइंटला वेव्स आउट ऑफ फेज असतात. कंटिन्युअस आर्कला डॉटेड आर्क किंवा डॉटेड आर्कला कंटिन्युअस आर्क जर इंटरसेक्ट होत असेल तर त्या सर्व रेड पॉइंट्सला वेव्स आउट ऑफ फेज आहेत. जेवढे रेड पॉइंट दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होते. जेवढे रेड डॉट्स दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी वेव्स आउट ऑफ फेज आहेत, इन फेज ऐवजी. जेवढे रेड डॉट्स दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी वेव्स डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत आहेत, कन्स्ट्रक्टिव्हली होण्याऐवजी. जेवढे रेड डॉट्स दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी आपल्याला डार्क पॉइंट मिळतात किंवा त्या सर्व ठिकाणी डार्कनेस मिळतो. सर्व डार्क पॉइंट्स सिंगल लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती डार्क बँड मिळतो. सर्व रेड डॉट्स सिंगल लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती आपल्याला डार्क बँड मिळतो. हे रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. तेही आपण गेल्या वेळा पाहिलं होतं की ॲट रेड डॉट्स क्रेस्ट coincides with trough or trough coincides with crest. Therefore, at red dots, waves are out of phase. Hence, at red dots, waves interfere destructively, and due to destructive interference, at red dots, points are dark or we get darkness. All dark points, all red dots arranged in a single line and they gives dark band or dark fringe on the screen PQ. So this is the explanation of red dots. इथपर्यंत आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला पाहिलं होतं. वेळेअभावी आपण इथंच थांबलो. आता यानंतर हा जो डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे त्याची जॉमेट्री आपल्याला पाहिजे आणि ती जॉमेट्री पाहण्यापूर्वी आणखी दोन गोष्टी पाहिजेत. त्यातली पहिली आहे कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स किंवा कंडिशन्स फॉर ब्राईटनेस. कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणा किंवा कंडिशन्स फॉर ब्राईटनेस म्हणा. आणि कंडिशन एकच आहे पण ती एक कंडिशन वेगवेगळ्या दोन स्टाईलमध्ये सांगता येते. मग ती कंडिशन कळावी म्हणून लक्षपूर्वक ऐका. तर दोन सोर्सेस आहेत, एक S1 आणि S2 आणि एक पॉइंट P आहे. S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत या पाथनी पोचते. S2 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत या पाथनी पोचते. मग इथं दोन पाथ आहेत, एक S2P आणि दुसरा S1P. दोन पाथवरून पाथ डिफरन्स मिळवायचा म्हणजेच S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स मिळवायचा. आता जे फिगर स्क्रीनवरती दिसते त्यामध्ये S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना एकच वेव्ह तयार होते, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक वेव्ह तयार होते आणि एका वेव्हची लेंथ वेव्हलेंथ इतकी असते आणि वेव्हलेंथ आपण लॅम्बडा या लेटरनी डिनोट करतो. S1 पासून
निघालेली वेव्ह पी पर्यंत पोचताना एकच वेव्ह तयार होते. म्हणून S1P या पाथची लेंथ एका वेव्हच्या लेंथ एवढी म्हणजेच लॅम्बडा एवढी आहे. सो S1P इज इक्वल टू लॅम्बडा. S2 पासून जी वेव्ह निघाल्या ती P पर्यंत पोचताना एकच वेव्ह तयार होते. म्हणून S2P या पण पाथची किंमत लॅम्बडा इतकीच आहे. म्हणून पाथ डिफरन्स मिळवताना लॅम्बडा मायनस लॅम्बडा करावं लागेल आणि लॅम्बडा मायनस लॅम्बडा केलं तर पाथ डिफरन्स 0 येतो. मग पाथ डिफरन्स जर 0 येत असेल तर P हा ब्राईट असेल. किंवा दुसरं एक्झाम्पल बघू आपण. S1 हा सोर्स आणि दुसरा S2 हा सोर्स. P हा मीडियमचा एक पॉइंट. S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना अशी पोचते. S2 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना ही अशी पोचते. आता फिगरवरून तुमच्या लक्षात येत असेल की S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना दोन वेव्स तयार होतात. एका वेव्हची लेंथ वेव्हलेंथ इतकी. दोन वेव्हची वेव्हलेंथ ही वेव्हलेंथच्या दुप्पट म्हणजे 2 लॅम्बडा इतकी येईल. म्हणून S1P या पाथची लेंथ 2 लॅम्बडा इतकी येईल. S2P या पाथची लेंथ मात्र लॅम्बडा इतकीच येईल. कारण S2 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना एकच वेव्ह तयार होते आणि एका वेव्हची लेंथ ही वेव्हलेंथ इतकी असते म्हणजे लॅम्बडा इतकी. मग पाथ डिफरन्स किती येईल तर 2 लॅम्बडा मायनस लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा इतका येईल. पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाथ डिफरन्स जर 0 येत असेल तर P हा पॉइंट ब्राईट असेल असं आपण म्हटलो. जर पाथ डिफरन्स 0 ऐवजी लॅम्बडा येत असेल तरी सुद्धा P हा ब्राईटच असेल. जर पाथ डिफरन्स 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा डॉट 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 असा येत असेल तर प्रत्येक वेळी त्या पॉइंटला तुम्हाला ब्राईटनेस मिळेल किंवा तो पॉइंट ब्राईट असेल. पाथ डिफरन्स यापैकी पाहिजे. 0 पाहिजे किंवा लॅम्बडा पाहिजे किंवा 2 लॅम्बडा पाहिजे किंवा 3 लॅम्बडा पाहिजे. याच्या पुढे गेलो तर 4 लॅम्बडा 5 लॅम्बडा 6 लॅम्बडा यापैकी कोणताही असेल तरी तुम्हाला P या ठिकाणी ब्राईटनेसच मिळेल. म्हणून कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स किंवा कंडिशन फॉर ब्राईटनेस अशी सांगता येईल. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to 0 or lambda or 2 lambda 3 lambda and so on, then point will be bright. परत एकदा ऐका. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L, पाथ डिफरन्सला नोटेशन डेल्टा L असं आहे. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to either 0 or lambda or 2 lambda or 3 lambda 4 lambda 5 lambda and so on, then point will be bright. This is the condition for constructive interference. तर ते स्क्रीनवरती तीच कंडिशन तुम्हाला दिसते. इफ पाथ डिफरन्स डेल्टा L is equal to 0, lambda, 2 lambda, 3 lambda and so on, then point will be bright. आता हीच कंडिशन वेगळ्या स्टाईलमध्ये असं सांगता येईल.
इफ पाथ डिफरन्स is equal to n lambda, where n takes the value 0, 1, 2 and so on, then point will be bright. कंडिशन दोन नाहीत, कंडिशन एकच आहे, फक्त ती दोन वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येते. जर n ची किंमत इथं n ची पहिली किंमत 0 घेतली तर पाथ डिफरन्स तुम्हाला 0 मिळेल. n ची दुसरी किंमत 1 घेतली तर 1 इंटू लॅम्बडा मिळेल. जर n ची किंमत 2 घेतली तर पाथ डिफरन्सची किंमत तुम्हाला 2 लॅम्बडा मिळेल. तर कंडिशन एकच आहे, वेगळ्या दोन स्टाईलमध्ये सांगता येते. सो दिस इज द कंडिशन फॉर ब्राईटनेस ऑर कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे, कारण आपण जे आर्टिकल पाहणार आहोत जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट, तिथे ही कंडिशन वापरणार आहोत. तर कंडिशन फॉर ब्राईटनेस आपण पाहिली, याच्यानंतर कंडिशन फॉर डार्कनेस आपल्याला पाहिजे, किंवा त्यालाच कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं म्हणायचं. तेही अगोदर समजून घेऊ. दोन सोर्सेस S1 and S2, P is the point. This is first path S1P. One minute. S1, S2, two sources. P is the point. ओके. आता S1P हा पहिला पाथ. S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत पोचताना फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पोचते. इथून इथपर्यंत लॅम्बडा इतका पाथ आहे, तर इथपर्यंत म्हणजे इथून P पर्यंत हाफ लॅम्बडा इतका पाथ आहे, म्हणजे लॅम्बडाचा निम्मा. म्हणजेच S1P या पाथची किंमत ही 1.5 लॅम्बडा इतकी येईल. 1 आणि अर्धा, 1.5 म्हणजे 3/2 लॅम्बडा. S2 पासून निघालेली जी वेव्ह आहे ती P पर्यंत पोचताना जो पाथ आहे तो एका वेव्हच्या लेंथ इतकाच आहे, कारण एकच वेव्ह तयार होते. म्हणजे S2P याची किंमत लॅम्बडा इतकी येते. जर पाथ डिफरन्स मिळवला तर पाथ डिफरन्स मिळवताना 3/2 लॅम्बडा मायनस लॅम्बडा करावा लागेल. 3/2 म्हणजे 1.5 लॅम्बडा आणि 1 लॅम्बडा. 1.5 मधून 1 गेला तर अर्धा राहिला, म्हणजे हाफ लॅम्बडा राहिला, म्हणजेच λ/2 राहिला. पाथ डिफरन्स जर λ/2 इतका असेल तर P हा डार्क असेल. याच्या अगोदर आपण ब्राईटनेसची कंडिशन पाहिल्या. ब्राईटनेससाठी पाथ डिफरन्स कोणता असावा लागतो? एक तर 0 असावा लागतो, लॅम्बडा असावा लागतो, 2 लॅम्बडा असावा लागतो, किंवा 3, 4 असा असावा लागतो. डार्कनेससाठी जर पाथ डिफरन्स λ/2 असेल तर तुम्हाला डार्कनेस मिळेल. याच्या पुढे गेलो तर 3 λ/2 जर मिळाला पाथ डिफरन्स तरी सुद्धा डार्कनेस मिळेल. λ/2 मिळाला तरी डार्कनेस, 3 λ/2 मिळाला तरी डार्कनेस,
5 λ/2 मिळाला तरी डार्कनेस λ/2 म्हणजे अर्धा लॅम्बडा, 3 λ/2 म्हणजे दीड लॅम्बडा, 5 λ/2 म्हणजे अडीच लॅम्बडा. त्या पुढे गेलो तर 7 λ/2 म्हणजे 3.5 लॅम्बडा. असा जर पाथ डिफरन्स मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डार्कनेसच मिळेल. जर पाथ डिफरन्स λ/2 असेल, 3 λ/2 असेल, 5 λ/2 असेल, 7 λ/2 असेल, 9 λ/2 असेल अँड सो ऑन, प्रत्येक वेळी तुम्हाला डार्कनेसच मिळेल. म्हणून डार्कनेसची कंडिशन असं सांगता येईल, इफ पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू λ/2 or 3 λ/2 or 5 λ/2 or 7 λ/2 and so on, then we get darkness or point will be dark. तर ही डार्कनेसची कंडिशन किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सची कंडिशन. If path difference delta L is equal to either λ/2 or 3 λ/2 or 5 λ/2, पुढे गेलो तर 7 λ/2, 9 λ/2, then point will be dark. इथे ही कंडिशन एकच आहे पण दोन स्टाईल मध्ये सांगता येते. इफ पाथ डिफरन्स λL is equal to 2n-1 λ/2 where n takes the value 1, 2, 3 and so on, then point will be dark. n च्या या किमती सबस्टिट्यूट केल्या तर पाथ डिफरन्सच्या या सर्व किमती आपल्याला मिळतात. उदाहरण म्हणून एक बघू. n ची पहिली किंमत 1 सबस्टिट्यूट केली तर 2 × 1 - 1 λ/2, 2 × 1 2, 2 × 1 2, 2 - 1 1 and 1 × λ/2 means λ/2. दुसरी किंमत चेक करू आपण. n ची दुसरी किंमत आहे 2, ती सबस्टिट्यूट केली तर 2 × 2 - 1 into λ/2, 2 × 2 4 - 1 into λ/2 and 4 - 1 means 3 λ/2. तरी दुसरी किंमत मिळेल. तर n च्या या किमती सबस्टिट्यूट केल्या तर पाथ डिफरन्सच्या या सर्व किमती आपल्याला मिळतात. म्हणून कंडिशन एकच आहे पण वेगळ्या दोन स्टाईलमध्ये सांगता येते. तर जस्ट आपण कंडिशन्स फॉर ब्राईटनेस आणि कंडिशन्स फॉर डार्कनेस पाहिलेले आहेत आणि या दोन्ही कंडिशन्स ब्राईटनेसच्या आणि डार्कनेसच्या आपण जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट यामध्ये वापरणार आहोत. आणि तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, इफ पाथ डिफरन्स is equal to n lambda, if path difference is equal to n lambda, path difference is equal to n lambda where n takes the value 0, 1, 2 and so on, then point will be bright. ही एक कंडिशन लक्षात ठेवायची. आणि दुसरी, if path difference is equal to 2n-1 into λ/2 where n takes the value 1, 2, 3 and so on, then point will be dark. हे लक्षात ठेवायचं कारण हे दोन्ही कंडिशन्स आपण जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट या आर्टिकलमध्ये वापरणार आहोत.
आणि आजचं आपलं मुख्य आर्टिकल तेच आहे, जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सुरुवातीला एक फिगर आहे, फिगरमध्ये थोडीशी झूम करतो. S1 आणि S2 या दोन स्लिट्स आहेत. S1 आणि S2 या ज्या दोन स्लिट्स आहेत त्याचा सेंटर O आहे. S1 आणि S2 या दोन स्लिट मधलं डिस्टन्स स्मॉल d इतकं आहे. ही स्क्रीन आहे. सोर्सेस S1 आणि S2 हे सोर्सेस, त्यांना स्लिट्स म्हणा किंवा कोहेरंट सोर्सेस म्हणा. S1 आणि S2 या दोन स्लिट्स किंवा S1 S2 हे दोन कोहेरंट सोर्सेस आणि ही स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल D इतकं आहे. लाईट वेव्स या डायरेक्शनने म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस प्रोपोगेट होत आहेत, ट्रॅव्हल होत आहेत. तर ही जी स्क्रीन आहे ती अलॉंग YZ ॲक्सिस आहे, YZ प्लेनमध्ये, सॉरी YZ ॲक्सिस नाही तर YZ प्लेनमध्ये आहे. S1 पासून स्क्रीनवरती S1 डॅश हा S1 डॅश आहे. S1 डॅश हा स्क्रीनला घेतलेला एक परपेंडिक्युलर आहे. तसंच S2 डॅश हा S2 डॅश आहे, हा सुद्धा स्क्रीनला घेतलेला परपेंडिक्युलर आहे. हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा बघा. S1 S2 हे दोन कोहेरंट सोर्सेस इथं आहेत. S1 S2 ह्या दोन कोहेरंट सोर्सेसचा सेंटर O आहे, तो इथं आहे. S1 आणि S2 या दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स स्मॉल d आहे. ही स्क्रीन आहे. सोर्सेस आणि स्क्रीन यांच्यामधलं हे डिस्टन्स हे कॅपिटल D इतकं आहे. लाईट वेव्स अलॉंग एक्स ॲक्सिस ट्रॅव्हल होत आहेत, प्रोपेगेट होत आहेत. तर जी स्क्रीन आहे ती अलॉंग YZ प्लेन आहे. अजून एक S1 डॅश हा स्क्रीनला घेतलेला एक परपेंडिक्युलर आहे. तर S2 डॅश हा स्क्रीनला घेतलेला आणखी एक परपेंडिक्युलर आहे. हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. इंग्रजीत असं सांगता येईल की S1 आणि S2 आर दी टू कोहेरंट सोर्सेस. O is the center of S1 and S2. Small d is the distance between S1 and S2. Capital D is the distance between sources and screen, or capital D is the distance O dash असं म्हटलं तरी चालेल. Light waves are traveling along x-axis and this screen is along YZ plane. S1 dash is the perpendicular to screen. Similarly, S2 dash is also perpendicular to screen. तर हे एक्सप्लेनेशन स्क्रीनवरती स्टेप बाय स्टेप बघू. S1 आणि S2 are the two coherent sources. O is the center of S1 S2. Small d is the distance between S1 and S2. Capital D is the distance between sources and screen, or D is the distance O dash. Light waves are propagating along x-axis, or the direction of propagation of wave are along x-axis and the screen is along YZ plane. S1 dash is perpendicular to screen. Similarly, S2 dash is also perpendicular to screen.
नाव नेचर ऑफ ओ. फिगर आणि फिगरच्या एक्सप्लेनेशनच्या अगोदर आपण कंडिशन फॉर ब्राईटनेस आणि कंडिशन फॉर डार्कनेस पाहिलेले आहेत. जर पाथ डिफरन्स 0 असेल, लॅम्बडा असेल, 2 लॅम्बडा असेल, 3 लॅम्बडा असेल तर तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळेल. पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 असेल, 3 लॅम्बडा बाय 2 असेल, 5 लॅम्बडा बाय 2 असेल, डॉट 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 तुम्हाला डार्क पॉइंट मिळेल. हे लक्षात ठेवून नेचर ऑफ ओ याचे आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर नेचर ऑफ ओ डॅश. ओ डॅश इथं आहे, फिगरमध्ये दाखवलेलं नाहीये परंतु दाखवता येईल. S1 पासून निघालेली वेव्ह ओ डॅश पर्यंत येताना S1 ओ डॅश या पाथने येईल. S2 पासून निघालेली वेव्ह ओ डॅश पर्यंत येताना S2 ओ डॅश या पाथने येईल. परंतु फिगरवरून असं लक्षात येते की S1 ओ डॅश हा पाथ आणि S2 ओ डॅश हा पाथ इक्वल आहे. S1 ओ डॅश आणि S2 ओ डॅश हे दोन्ही पाथ इक्वल आहेत. आणि जर दोन्ही पाथ इक्वल असतील तर पाथ डिफरन्स S1 ओ डॅश मायनस S2 ओ डॅश हा 0 येईल. जर पाथ इक्वल असतील तर पाथ डिफरन्स 0 येईल. आणि पाथ डिफरन्स जर 0 येत असेल तर ओ डॅश हा ब्राईट पॉइंट असेल. पाथ डिफरन्सच्या कंडिशननुसार किंवा ब्राईटनेसच्या कंडिशननुसार जर पाथ डिफरन्स 0 असेल, 1 लॅम्बडा असेल, 2 लॅम्बडा असेल, 3 लॅम्बडा असेल, डॉट 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 त्यावेळी तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळतो. इथं ओ डॅशच्या बाबतीत जे दोन पाथ आहेत S1 ओ डॅश आणि S2 ओ डॅश हे दोन्ही पाथ फिगरवरून असं लक्षात येते की दोन्ही पाथ इक्वल आहेत. आणि दोन्ही पाथ जर इक्वल असतील तर पाथ डिफरन्स 0 येईल. आणि पाथ डिफरन्स 0 असेल तर ओ डॅश हा ब्राईटच असेल. आणि ओ डॅश या ठिकाणी जो ब्राईट पॉइंट मिळतो किंवा ब्राईट बँड मिळतो त्याला सेंट्रल ब्राईट बँड असं म्हणतात. त्याला सेंट्रल ब्राईट बँड का म्हणायचं ते नंतर कळेल. तर नेचर ऑफ ओ डॅश याचं एक्सप्लेनेशन आपल्याला सांगता येईल की S1 ओ डॅश is the path of wave starting from S1 and reaching at O dash. Similarly, second path is S2 O dash. S2 O dash is the path starting from S2 and reaching at O dash. So S1 O dash and S2 O dash, these are the two paths from S1 and S2 and reaching at O dash. But from figure, these two paths are equal. S1 O dash and S2 O dash are equal, and therefore path difference delta L is 0. Since S1 O dash is equal to S2 O dash, therefore S1 O dash minus S2 O dash is equal to 0. And as path difference is 0, then O dash will be bright. And the bright band at O dash on the screen is called as central bright band. So this is the explanation of nature of O dash. For O dash there are two paths, S1 O dash and S2 O dash. But from figure these two paths are equal. That is S1 O dash is equal to S2 O dash. Therefore path difference is equal to 0. And as path difference is 0, then O dash will be bright. And this bright band at O dash on the screen
is called as central bright band. So this is nature of O dash. आता O डॅशच्या नेचर बद्दल आपण शक्यता सांगितलेल्या नाहीत. असं असेल तर O डॅश ब्राईट असेल आणि तसं नसेल तर O डॅश डार्क असेल असं शक्यता नाही सांगितलेली आपण. O डॅश बद्दल आपण ठामपणे असं सांगितले की O डॅश ब्राईटच असेल. हे लक्षात घ्या या केसमध्ये. याच्यानंतर आपण नेचर ऑफ पी पाहणार आहोत. नेचर ऑफ पॉइंट पी. स्क्रीनवरती इथं पॉइंट पी दिसतोय. नेचर ऑफ O डॅश पाहिला आपण. आता याच्यानंतर नेचर ऑफ पॉइंट पी. आणि फिगरमध्ये दोन पाथ दिसत आहेत. एक S1P आणि दुसरा S2P. So S1P is the path of wave starting from S1 and reaching at P. S2P is the another path starting from S2 and reaching at P. Therefore, path difference delta L is equal to S2P minus S1P. आता पाथ डिफरन्स घेताना S2P मायनस S1P असा का घेतला? S1P मायनस S2P असा का घेतला नाही? तर फिगरवरून लक्षात येतंय की S2P हा पाथ मोठा दिसतोय, S1P पाथ लहान दिसतोय. म्हणून पाथ डिफरन्स मिळवताना मोठ्या पाथ S2P मधून छोटा पाथ S1P मायनस करावा लागेल. सो पाथ डिफरन्स S2P मायनस S1P हा येईल. तर नेचर ऑफ P. P बद्दल आणखी एक. P is the point on the screen and O dash P हे जे डिस्टन्स आहे ते y इतकं आहे. So P is the point on the screen, y is the distance of point P from O dash, S1P is the path starting from S1 reaching at P, S2P is the another path starting from S2 and reaching at P, and therefore path difference is S2P minus S1P. हे एक्सप्लेनेशन स्क्रीनवरती स्टेप बाय स्टेप बघू. P, any point on this screen. Y is the distance between O dash and P. Then first path is S1P. S1P is the first path of wave starting from S1 and reaching at P. S2P is the another path of wave starting from S2 and reaching at P. Therefore, path difference delta L is equal to S2P minus S1P. पुढे जाऊ. आता पाथ डिफरन्स आपण पाहिलं Pच्या बाबतीत. P या पॉइंटच्या बाबतीत पाथ डिफरन्स जो आहे तो S2P मायनस S1P इतका आहे. मग P बद्दल आपण दोन शक्यता सांगू शकतो. O डॅश बद्दल आपण शक्यता सांगितलेल्या नाहीत. O डॅश बद्दल आपण काय म्हणतोय? O डॅश ब्राईटच असेल. कारण O डॅश साठी जे दोन पाथ आहेत S1 O डॅश आणि S2 O डॅश दोन्ही पाथ इक्वल आहेत. पाथ डिफरन्स 0 आहे. म्हणून O डॅश हा ब्राईटच असेल. परंतु P बद्दल आपण ठाम काहीच सांगत नाही. P बद्दल आपण दोन शक्यता सांगतोय. पहिली शक्यता अशी की हा पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा इतका असेल तर P ब्राईट असेल. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता हा पाथ डिफरन्स जर 2n-1
इंटू λ/2 असेल तर पी डार्क असेल. पी बद्दल आपण दोन शक्यता सांगतोय. पाथ डिफरन्स जर n λ असेल तर पी ब्राईट असेल. पाथ डिफरन्स जर 2n-1 λ/2 असेल तर पी डार्क असेल. तर दोन शक्यता आपण सुरुवातीला व्यक्त करतोय. त्यातली पहिली, इफ पाथ डिफरन्स s2p minus s1p is equal to n λ, where n takes the value 0, 1, 2 and so on, then p will be bright. ही पहिली शक्यता. दुसरी, if s2p minus s1p is equal to 2n minus 1 λ/2, where n takes the value 1, 2, 3 and so on, then p will be dark. p बद्दल परत एकदा लक्षात घ्या की पी बद्दल आपण ठामपणे काहीही सांगत नाही. पी ब्राईटच असेल असंही म्हणत नाही आणि पी डार्कच असेल असंही म्हणत नाही. आपण जर तरच्या भाषेत बोलतोय. जर असं असेल तर पी ब्राईट असेल, तसं नसेल आणि जर असं असेल तर पी डार्क असेल. दोन शक्यता आपण सांगतोय. आता यानंतर आपण काय करणार आहे तर s2p minus s1p याची किंमत जॉमेट्रिकली मिळवणार आहोत. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण फिगरमध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल दिसत आहेत. पहिला ट्रायंगल मोठा आहे, S2p S2d डॅश, आणि दुसरा ट्रायंगल S1p S1 डॅश, हा दुसरा ट्रायंगल. दोन ट्रायंगल दिसत आहेत. दोन्ही ट्रायंगल कसे आहेत तर दोन्ही ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहेत, काटकोन त्रिकोण आहेत, कारण त्यातला एक अँगल 90 आहे. सो देयर आर टू ट्रायंगल्स, S2p S2 dash and triangle S1p S1 dash, and both triangles are right angled triangles. आणि मग राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस वापरून आपण S2p स्क्वेअर, S2p हा डायगोनल आहे आणि त्याच्या स्क्वेअर बद्दल म्हणजे S2p स्क्वेअर बद्दल पायथागोरस वापरून इक्वेशन लिहू शकतो. सो S2p स्क्वेअर इज इक्वल टू दिस d स्क्वेअर, कारण ही लेंथ d आहे, d स्क्वेअर प्लस S2 डॅश p स्क्वेअर. परंतु S2 डॅश p याची किंमत y प्लस ही, आणि ही किंमत आहे d/2, कारण ही संपूर्ण किंमत आहे d. मग o डॅश S2 डॅश ही किंमत d/2 येईल, म्हणजे y प्लस ही d/2. थोडंसं मी क्लिअर करून परत सांगतो. S2p स्क्वेअर इज इक्वल टू S2 डॅश स्क्वेअर प्लस S2 डॅश p स्क्वेअर. बरोबर. आता S2 डॅश याची किंमत आहे d, म्हणून त्याचा स्क्वेअर d स्क्वेअर येईल. परंतु S2 डॅश p हे डिस्टन्स y प्लस एवढं आहे, परंतु o डॅश S2 डॅश हे जे डिस्टन्स आहे ते d च्या निम्म आहे, म्हणजे d/2 आहे.
तर हे y आणि हे जे छोटं आहे ते d/2 आहे, म्हणून y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं S2p² बद्दल लिहिता येईल. सिमिलरली S1p² साठी S1p² याच्यासाठी d² प्लस ब्रॅकेट y मायनस हे डिस्टन्स आणि हे सुद्धा डिस्टन्स d/2 आहे, ब्रॅकेट y मायनस d/2 स्क्वेअर इतके येईल. सो फ्रॉम फिगर दोन इक्वेशन आपण लिहिलेत. एक आहे S2p² इज इक्वल टू d² प्लस ब्रॅकेट y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर अँड सेकंड इक्वेशन इज S1p² इज इक्वल टू d² प्लस ब्रॅकेट y मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही इक्वेशन्स आपण पायथागोरस वापरून लिहिले. मग या इक्वेशन मधून पहिल्या इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन मायनस करायचं. हेन्स S2p² मायनस S1p² हे मिळवताना याच्यातून हे मायनस करायचं, म्हणजेच d² प्लस ब्रॅकेट y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ब्रॅकेट d² प्लस ब्रॅकेट y मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. फक्त आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस केलं. आता इथं RHS ला जर पाहिलं तर d² मायनस d² कॅन्सल होईल, d² ला d² कॅन्सल होईल आणि एवढंच राहील. ब्रॅकेट y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. d² ला d² कॅन्सल होऊन S2p² मायनस S1p² इज इक्वल टू फक्त दोन ब्रॅकेटची वजाबाकी. पहिला ब्रॅकेट y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि दुसरा ब्रॅकेट y मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊ. ओके, दोन ब्रॅकेटची वजाबाकी. आता दोन्ही ब्रॅकेटचे एक्सपान्शन लिहायचं. पहिल्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन काय येईल ते एक्सपान्शन करत असताना a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? a² प्लस 2ab प्लस b². हा फॉर्म्युला वापरून दोन्ही ब्रॅकेटचं एक्सपान्शन लिहायचं आणि ते एक्सपान्शन असेल S2p² मायनस S1p². पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे y² प्लस yd प्लस d² मायनस दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन y² मायनस yd प्लस d². a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे किंवा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो वापरून ही एक्सपान्शन लिहिलीत आपण. पहिल्या ब्रॅकेटचं हे एक्सपान्शन तर दुसऱ्या ब्रॅकेटचं हे एक्सपान्शन. आता दोन्हींची वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना y² मायनस y² कॅन्सल होईल, तसंच d² मायनस d² कॅन्सल होईल. y² ला y² कॅन्सल होईल, d² ला d² कॅन्सल होईल, परंतु yd मायनस मायनस प्लस होईल. yd मायनस मायनस yd म्हणजे yd प्लस yd आणि yd प्लस yd म्हणजे 2yd. तर नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी मिळेल S2p² मायनस S1p² इज इक्वल टू 2yd. आता RHS ला आपण एक्सपान्शन केलं, सबस्ट्रॅक्शन केलं आणि आपल्याला 2yd मिळालं. आता LHS ला बघू. LHS ला दोन स्क्वेअरची सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणजे a² मायनस b². दोन स्क्वेअरची सबस्ट्रॅक्शन असेल
तर कोणते दोन फॅक्टर होतात? तर पहिला फॅक्टर ए प्लस बी, दुसरा फॅक्टर ए मायनस बी. दोन वर्गांची वजाबाकी असेल तर दोन फॅक्टर आपण असे लिहितो, ए प्लस बी, ए मायनस बी. हा फॉर्म्युला इथं वापरायचा. आपल्याला अशी स्टेप मिळेल, एका ब्रॅकेटमध्ये S2P प्लस S1P, तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरा फॅक्टर S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD आहे असं. आता यानंतर हे इक्वेशन S2P प्लस S1P या ब्रॅकेटसाठी लिहायचं. या ब्रॅकेटसाठी लिहिताना हा ब्रॅकेट जो आहे तो RHSला ट्रान्सफर करायचा. RHSला तो डिनॉमिनेटरला जाईल आणि आपल्याला ही स्टेप मिळेल, S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD डिवायडेड बाय S2P, ही स्टेप S2P मायनस S1P साठी लिहायचे आणि त्यासाठी आपल्याला S2P प्लस S1P हा फॅक्टर ट्रान्सफर करावा लागेल आणि तो डिनॉमिनेटरमध्ये जाऊन आपल्याला ही स्टेप मिळेल, S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD डिवायडेड बाय S2P प्लस S1P. आता यानंतर एक अप्रॉक्सिमेशन वापरायचं. जर S1 आणि S2 अगदी क्लोज असतील, त्यांच्यामधलं डिस्टन्स D आहे, S1 आणि S2 ह्या दोन कोहेरंट सोर्सेसमधलं डिस्टन्स D आहे, दोन सोर्सेस अतिशय क्लोज असतील तर D ची किंमत ही अतिशय कमी असेल. आणि जर D ची किंमत व्हेरी व्हेरी लेस दॅन D असेल, कॅपिटल D. कॅपिटल D कसलं डिस्टन्स आहे? तर सोर्सेस आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल D आहे. स्मॉल d कॅपिटल D च्या तुलनेत अतिशय अतिशय लहान असेल तर हे जे दोन्ही पाथ आहेत ते नियरली इक्वल असतील. नियरली इक्वल. नुसतं एवढंच नाही, इफ D इज व्हेरी व्हेरी लेस दॅन D शिवाय X इज ऑल्सो Y कशातलं अंतर आहे? O' आणि P यांच्यामधलं डिस्टन्स आहे. Y हा सुद्धा व्हेरी व्हेरी लेस दॅन D असेल, कॅपिटल D, तरी सुद्धा हे दोन्ही पाथ नियरली इक्वल असतील. आणि जर नियरली इक्वल असतील तर दोन्ही पाथची किंमत नियरली D इतकी असेल. मी काय म्हणते परत एकदा ऐका. स्मॉल d म्हणजे हे अंतर कॅपिटल D च्या तुलनेत अतिशय लहान असेल. याशिवाय हे अंतर की ज्याला आपण Y म्हणतोय, O' मधलं अंतर Y, हे सुद्धा कॅपिटल D च्या तुलनेत अतिशय लहान असेल तर S1P हा पहिला पाथ आणि S2P हा दुसरा पाथ नियरली इक्वल असतील. एक्झॅक्टली इक्वल नव्हे, नियरली इक्वल असतील. शिवाय हे दोन्ही पाथ नियरली इक्वल टू D असतील, कॅपिटल D. मग S2P बद्दल पण आपण कॅपिटल D लिहू शकतो, S1P बद्दल पण आपण कॅपिटल D लिहू शकतो. पण ते लिहिताना इकडे लिहायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर इथं D मायनस D 0 येईल इथं LHSला. जे अप्रॉक्सिमेशन वापरायचं आहे ते फक्त इथं वापरायचं आहे, S2P प्लस S1P ला वापरायचं. मग S2P याच्याबद्दल पण कॅपिटल D लिहिलं, S1P बद्दल पण कॅपिटल D लिहिलं तर S2P प्लस S1P याची किंमत 2D इतकी येईल. तर ते अप्रॉक्सिमेशन असं आहे, इफ D इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल D शिवाय इफ Y is also very very less than capital D, then S2P will be equal to D and S1P will be also equal to D, and therefore S2P plus S1P will be equal to D plus D, which is finally equal to 2D. हे जर अप्रॉक्सिमेशन वापरलं
तर हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला असं मिळेल S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD अपॉन 2D आणि अर्थातच 2 ला 2 कॅन्सल होऊन S2P मायनस S1P याची किंमत YD बाय D इतकी येईल. मगाशी आपण P बद्दल 2 शक्यता सांगितल्या होत्या. त्यातली पहिली शक्यता होती इफ S2P मायनस S1P is equal to n lambda, then P will be bright. ही पहिली शक्यता सांगितली होती. दुसरी सांगितली होती if S2P minus S1P is equal to 2n minus 1 lambda by 2, then P will be dark. P बद्दल आपण ठामपणे ब्राईटच असेल डार्कच असेल असं काही सांगितलेलं नाही. पी बद्दल आपण 2 शक्यता सांगितल्या होत्या. असं असेल तर पी ब्राईट असेल आणि जर तसं नसेल असं असेल तर पी डार्क असेल. आता आपण काय केले S2P मायनस S1P ची किंमत मिळवली YD बाय D. मग ह्या 2 शक्यता आपण नव्यानं सांगू शकतो की जर YD बाय D याची किंमत n लॅम्बडा असेल तर P ब्राईट असेल. याऐवजी YD बाय D ची किंमत जर 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 इतकी असेल तर P डार्क असेल. शक्यता आपण शक्यताच सांगतोय परंतु अधिक क्लिअर कट सांगतोय. आपण यापूर्वी असं पाहिलंय की S2P मायनस S1P इज इक्वल टू n लॅम्बडा, देन P विल बी ब्राईट. पहिली शक्यता. दुसरी शक्यता if S2P minus S1P is equal to 2n minus 1 lambda by 2, then P will be dark. आता आपल्याजवळ S2P minus S1P याची किंमत आहे. S2P minus S1P याची किंमत YD by D इतके. त्यामुळं ह्या 2 शक्यता आणखी वेगळ्या स्टाईलमध्ये अशा सांगता येतील. त्यातली पहिली if S2P minus S1P is equal to YD by D is equal to n lambda, किंवा if YD by D is equal to n lambda, then P will be bright. Here n takes the value 0, 1, 2 and so on. दुसरी शक्यता if S2P minus S1P is equal to YD by D is equal to 2n minus 1 lambda by 2, then P will be dark. किंवा if YD by D is equal to 2n minus 1 lambda by 2, then P will be dark. Here n takes the value 1, 2, 3 and so on. तर अजूनही आपण शक्यताच सांगितलेल्या आहेत. P बद्दल ठामपणे सांगता येत नाही. जसं ओडॅश बद्दल सांगितलं आपण की ओडॅश ब्राईटच असेल तसं आपण P बद्दल सांगू शकत नाही. P बद्दल आपण फक्त शक्यताच सांगू शकतो. त्यातली पहिली if YD by D is equal to n lambda, then P will be bright, and if YD by D is equal to 2n minus 1 lambda by 2, then P will be dark. भरपूर वेळ झालाय, आपण थांबूया. धन्यवाद.